सोलापूर येथील यंत्रमाग कामगारांच्या दिनांक 18 एप्रिल 2022 रोजी औद्योगिक विवाद कायदा 1948 कलम 2P प्रमाणे वेतनवाढीचा करार केला होता। सदरचा करार संपूर्ण 3 वर्ष होऊन गेले तरी सहाय्यक कामगार आयुक्त यांना मनसे प्रणित कामगार संघटनेच्या वतीनं निवेदन देऊन किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करा किंवा वेतनवाढ द्या अशी मागणी केली होती। याबाबत सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे 3 वेळा बैठक आयोजित केली होती। तिसऱ्या बैठकीमध्ये दिनांक 28 मे 2025 ची वेळ द्या असे यंत्रमागधारक संघटनेचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांनी वेळ मागितली होती। आज सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या बैठकीमध्ये पेंटप्पा गड्डम, मल्लिकार्जुन कमटम, वडनाल अडकी हे उपस्थित होते। संघटनेच्या वतीने आज सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय येथे आंदोलन करून लक्ष वेधले। यावेळी कामगार प्रतिनिधी म्हणून श्रीधर घुडेली, महिला उपाध्यक्ष श्रीदेवी हिरेमठ, नागेश केदारी, सदानंद जडल, सदानंद क्यातम, रियाज शेख व इतर पदाधिकारी उपस्थित होते। सदर बैठकीमध्ये यंत्रमागधारकाचे अध्यक्ष यांनी सदरची वेतन वाढ देणे शक्य नाही असे म्हणाले। त्यावर संघटनेकडून सहाय्यक कामगार आयुक्त यांना न्यायालयीन अधिकार असल्याने आपण स्वतःहून सर्व सरकारी अधिकाऱ्यांना यांना पाठवून सर्व यंत्रमागधारकांची किमान वेतन कायदा 1948 कलम 20/2 प्रमाणे तपासणी होऊन कारवाई करा अशी मागणी केली। त्यावर सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड यांनी यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांना गेल्या 3 वर्ष झाले कामगारांना वेतन वाढ दिले नाही। कामगारांना वेतन वाढ मिळावे अन्यथा मी स्वतःहून कायदेशीर कारवाई करणार असा इशारा सदरच्या मीटिंगमध्ये दिला। जोपर्यंत कामगारांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत संघटनेचा लढा चालूच राहील अशा प्रकारचा इशारा यावेळी कामगार प्रतिनिधी श्रीधर घुडेली यांनी दिला। ज्यावेळी संघटनेचे आंदोलन करण्यात येईल त्यावेळी कामगारांनी बहुसंख्येने उपस्थित राहून आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन त्यांनी केले। किमान वेतन मिळालंच पाहिजे, किमान वेतन मिळालंच पाहिजे। कोण म्हणते देणार नाही, आम्ही मागतो आमच्या हक्काचा।